शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित सध्या आमच्या सोबत आहे। लालसिंगजी, आज संजय राऊत यांनी ट्विट करत अनेक आरोप तुमच्यावर केले आहेत, खंडणी, अपहरण असा सारखा आरोप केले आहेत। तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर, काय सांगता? माझी हीच प्रतिक्रिया आहे की संजय राऊतजींनी मानसिक परिस्थिती आहे ते आता खालवली आहे असं मला वाटतं आहे। कारण की माझ्यावरती एकही अपहरणचा केस नाही आहे, काय नाही आहे, आणि ते जे आरोप करतायत ते सगळे आरोप खोटे आहे। आणि जे केसेस माझ्यावरती झाले त्या काळात मी शाखाप्रमुख होतो उबाटा गटात, म्हणजे माझे पक्षप्रमुख त्यावेळी होते उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख होते आदित्यसाहेब ठाकरे आणि पालकमंत्री होते सुभाष देसाई। त्या काळात माझ्यावरती 15 दिवसाच्या आत 3 खोटे गुन्हा दाखल होतात। ते सगळे केसेस आता संपले आहेत। समरी फाईल झाली आहे एका केसमध्ये आणि 2 केस माझे ॲक्वायटेड आहे। म्हणजे असं आहे की एक शाखाप्रमुख असताना त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल होतात आणि हे पक्षप्रमुख आणि हे नेते आपल्याला मदत करत नाही। आज मला त्यांना धन्यवाद करायचा आहे की त्यांनी हा समोर आणला। हा त्या काळचा जो माझ्यावर अन्याय झालेला, म्हणजे एका शिवसैनिकावर कसा अन्याय होतो ते त्याचा एकदम उदाहरण मी आहे। मी शाखाप्रमुख असताना मोठे काम केले इथे, म्हणजे शाखाप्रमुख असताना मोठे कार्यक्रम घेतले। एक आदित्य ठाकरे साहेब आले होते, 500 टॅब वाटले मी त्यांना घेऊन, मोठे कार्यक्रम केले। तरीही त्यावेळी मला मदत करायला एकही नेता आला नाही आणि ते सगळे आरोप खोटे होते, म्हणून ते सगळे केसेस ॲक्वायटेड झाले। मला एकच बोलायचं आहे की साहेब, तुम्ही आज जे केलं आहे ते प्रत्येक शिवसैनिकाला, जे शिवसैनिकांनी शिवसेना पक्षासाठी केस घेतलेला आहे त्यांच्यावरती एक तुम्ही आज आरोप केलेला आहे असं मला म्हणायचं आहे। बाळासाहेब सांगायचे की जिथे अन्याय होत असेल तिथे तुम्हाला म्हणजे एक शाखाप्रमुख आहे ना त्याच्यावरती केस नाही असं मला दाखवा ना। बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना आणि तशीच शिवसेना आज आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही शिवसेना आहे। मला कधीही उद्धव साहेबांचा नेतृत्व जमला नाही। आजही सांगतो, शिवसैनिक म्हणून मला आज असा आहे की आज मला वाटतोय की संजय राऊत कधीही शिवसैनिक नव्हते। आज हे सिद्ध झालं। एक शिवसैनिक असं कोणावर आरोप करणार नाही। मी शिवसेनामध्ये शाखाप्रमुख होता ना, शाखाप्रमुख असताना माझ्यावर केस झाले ना, 15 दिवसात 3 केस झाले। हे त्यांना माहीत आहे। त्यांना विचारा की तुम्ही जे आरोप करतायत ते सिद्ध करा माझ्यावरती। इथे येऊन एक शिवसैनिकाला विचारा की काय खरं आहे काय खोटं आहे। तुमच्या भावावरती 2009 मध्ये IBNचा ऑफिस तोडला, म्हणजे ते पण गुंड झाले असं आहे। पत्राचालचा विषय आहे, असे कित्येक विषय आहे। आणि आम्ही लोकांमध्ये काम करतोय, काम करताना लोकांना न्याय देताना कधी केस अंगावर घ्यावा लागतो। मला अभिमान आहे। कसा प्रकारचा केस आहे तुमच्यावर? तुम्ही सांगितलं की 3 केस आहेत तुमच्यावर, पण कसा प्रकारचा होता केस? मी बाळासाहेबांना शिवीगाळ केलेला एक मुस्लिम व्यक्तीने बाळासाहेबांवरती टीका टिप्पणी केली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून मी त्याच्यावर जे कारवाई केली त्यामध्ये माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला। एक माझ्या शाखेवरती येऊन काही लोकांनी हमला केला होता त्यावेळी, ते पण एका धर्माचे होते। त्यावेळी 200 लोक आले होते आणि मी शाखाप्रमुख होता। मी काय करू? बाळासाहेबांनी मला सांगितलं आहे शंड नाही व्हायचा, गुंड जिथे तुम्हाला गुंड व्हायचा आहे गुंड व्हा, म्हणजे क्रिया आपल्याला द्यायचीच आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं आहे। आणि मला अभिमान आहे की मी जे पण केसेस घेतले त्यावेळी शाखाप्रमुख म्हणून माझी जे पदाची गरिमा होती ती बरकरार ठेवली। आणि मला असं वाटतंय की शाखाप्रमुख असताना केस जे झाले आहे ते सर्टिफिकेट माझे चांगले कामाचा। एवढंच सांगतो। जय महाराष्ट्र। तुम्हाला संजय राऊत यांनी गुंड म्हटले आहेत आणि खंडणीचे जे आरोप केले आहेत, तर अशा प्रकारचे काही गुन्हा दाखल आहेत का तुमच्यावर, खंडणी आणि अपहरणचा? बघा, अपहरणचा एकही केस नाही माझ्यावरती।
जे पण केसेस होते ते सगळे केसेस एक्वायटेड आहे. एक सी समरी फाईल झालेली आहे, त्याचे मी प्रमाण देतो तुम्हाला. आणि केसेस शाखाप्रमुख असताना कोणाला न्याय देताना केसेस तर होणारच. आणि ते केसेस कशामुळे झाले ते विचारायला आले कधी संजय राऊत मला शाखाप्रमुख असताना? की आदित्य साहेब आले, की पालकमंत्री सुभाष देसाई आले, की उद्धव साहेब आले? कोणी आला नाही. आज तुम्ही मला गुंड म्हणतायत, त्यावेळी मला विचारलं काय नाही तुम्हाला की काय झालं आहे, केसेस कशामुळे झाली तुमच्यावरती? एकदा बोलवलं नाही मला. म्हणजे याच्यातून तुम्हाला फरक दिसतोय की जे बाळासाहेबांची शिवसेना होती, जे एकनिष्ठता होती, ते सगळे गेले इथून. बाळासाहेबांचा विचार आमच्या अंगीकृत आहे. आम्ही कोणाची गुलामी करत नाही इथे. आम्ही जे आमच्याकडे आहे बाळासाहेबांचे विचार आहे ते आम्ही पुढे घेऊनच चालणार. आता बघा, बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार घेऊन चालणारा एकच माणूस आहे, ते आमचे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. आणि सर्व शिवसैनिकांनी, एकनिष्ठ जे शिवसैनिक होते, सर्वांनी विश्वास दाखवला आहे त्यांच्यावरती. आणि मीही त्याच्यामधला एक आहे. मला अभिमान आहे की माझे नेते आणि आज जे माझे नेते आहेत सगळे माझ्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही कधी शिवसेना जॉईन केलं होतं आणि आता किती वर्ष झाली? पहिला तुम्ही शिवसेनामध्ये तुमच्या पोस्ट काय होता आणि आता काय? मी 2014 शिवसेना जॉईन केली, 15 शाखा प्रमुख झालो आणि आता मी आज इथे सध्या विभाग प्रमुख आहे. विभाग प्रमुख मला असा नाही केला आहे, माझा काम बघून मला विभाग प्रमुख केला आहे. माझ्या पाठीशी माझे जे शिवसैनिक आहे, पदाधिकारी आहे, सगळे एकदम खंबीरपणे उभे आहे. हे बघा, हे भुगतभोगी आहे. त्या केसमध्ये, एक केसमध्ये हे पण होते आणि यांना बेल, म्हणजे 10 शिवसैनिक होते, 10 शिवसैनिकांना बेल करून दिली मी. 25-25 हजाराची बेल होती, सगळ्यांना बाहेर काढलं. म्हणजे मी माझी जे जबाबदारी होती ते पूर्णपणे पार केली. त्यावेळी कोणीही मला मदत करायला आला नाही. कोणीही पदाधिकारी, वरिष्ठ नेता मला मदत करायला आला नाही. आता तुमच्यावर जे आरोप केले आहेत त्याच्यानंतर तुम्ही काय भूमिका घेणार संजय राऊतच्या विरोधात? काही तुम्ही त्यांना नोटीस वगैरे पाठवणार आहेत का? काही कारवाई करणार? मी लीगल, आमचे जे लीगल टीम आहे त्यांना मी माझे हे सगळे काय आहे मी त्यांना वर्क करून काय करायचं ते आम्ही बघू. कॅमेरामॅन दिनेश दिवेसा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.